आत्ताच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. आज शनिवार आहे, उद्या रविवार ते शनिवार 7 दिवसांची काय एनर्जी असेल. 7 दिवसामध्ये कुठल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे, कुठल्या घडामोडींची शक्यता आहे, त्यामध्ये काय काळजी घ्यावी, काय करायचं, काय करू नये हे आपण पाहणार आहोत. इथून पुढच्या 7 दिवसांची उद्यापासूनचे 7 दिवस कसे असणार आहे तुमच्यासाठी त्याची ऊर्जा पाहतो आपण. उद्यापासून रविवार ते शनिवार ज्या व्यक्तींसमोर हा व्हिडिओ येईल त्यांनी त्या दिवसापासूनचे पुढचे 7 दिवस असे पकडले तरी सुद्धा चालेल. पण उद्यापासूनच्या इथून पुढच्या 7 दिवसांची ऑल ओव्हर एनर्जी आहे ही. ज्यांना वाटतंय की हा व्हिडिओ माझ्या ऊर्जेला मॅच होतोय त्यांनी तो शेवटपर्यंत बघावा. आपण कार्डमधून एनर्जी काढणार आहोत आणि त्याच्यावर त्या एनर्जीवर ब्रह्मांड काय मार्गदर्शन करत आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना असं वाटतंय की हा व्हिडिओ ही एनर्जी मला मॅच होत नाही त्यांनी ती दुसऱ्यांसाठी सोडून द्या. ज्यांना टॅरो कार्ड रिडिंगचे क्लासेस घ्यायचे आहेत, क्लास करायचा आहे आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, मी व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे मेसेज करण्यासाठी. तर त्या नंबरवर मला मेसेज करा, मी तुम्हाला संपर्क साधेन. ओन्ली मेसेजेस. बरेच लोक आहेत फक्त मेसेजेस करतात, त्याला मी स्वतः रिप्लाय केल्यानंतर काही रिप्लाय देत नाहीत आणि मी फोन केला तरी तो रिसीवच करत नाही. तर उगीचाच टाईमपास म्हणून मला कोणीही मेसेज करू नये ही एक नम्र विनंती आहे, कारण तितका वेळ माझ्याकडे नाही आहे. इथून पुढच्या 7 दिवसाची एनर्जी आपण पाहूया. इथून पुढचे 7 दिवस कसे असते. उद्या रविवार, सनची एनर्जी आली आहे. रविवार ते शनिवार 7 दिवसांची एनर्जी काय असणार आहे. सात दिवसांची एनर्जी काय असणार आहे पाहूयात आपण. जस्टिस. न्यायाचं काम सध्या जोरात चालू आहे. खरं तर ते रोजच चालू असतं. ज्यांचा घडा भरलेला असतो, कुठलाही चांगला वाईट, त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम तर रोजच चालू असतो. ती वेळ यावी लागते. चांगल्या गोष्टीसाठी वेळ यायला लागते, वाईट गोष्टींसाठी वेळ यायला लागते. वाईट गोष्टी म्हणजे जे वाईट कर्म केलेलं आहे त्याचे भोग भोगण्याची वेळ यावी लागते. उद्यापासूनचे 7 दिवस कसे असणार आहेत ती एनर्जी पाहूया. कार्ड येते सद्गुरू. स्वामी तुम्ही असल्यावर काय कशाचीच काळजी नाही. लास्ट शफल. इथून पुढचे 7 दिवस कसे असणार आहेत. खूप मेसेजेस असतात, खूप एनर्जी आहे. पाहूयात काय काय एनर्जी आहे. जिथे सद्गुरू आहे तिथे काय घाबरायचंय. वाव, द वर्ल्ड. छान कार्ड्स आहेत. कार्ड्स बघून कधी कधी खूप छान वाटतं. छान कार्ड्स, पॉवरफुल कार्ड ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस बाकीच्या कार्डकडे लक्षच जात नाही. असं वाटतं काहीच एनर्जी घ्यायला नको. टेम्परन्स. जबरदस्त. जजमेंट. सगळ्या न्यायाची कार्ड आलेली आहेत. ज्या व्यक्तींनी काही वाईट तुमच्याबरोबर गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांचं कर्म त्यांच्यावर पूर्णतः सोडून द्या. एक गोष्ट सांगेल जे आत्ता मला जाणवते, तुम्ही नकारात्मक एनर्जीमध्ये जाऊ नका. ते कर्म स्वतः किंवा त्या चक्रामध्ये तुम्ही अडकू नका. ठीक आहे.
हो, मान्य आहे मला. मी पण बऱ्याचशा परिस्थितीमधून गेलेली आहे, खरंच गेलेली आहे. पण मग ते मला हे दिलं, तर त्यांना तेच मिळालं पाहिजे. मग त्यांच्या बाबतीत असंच व्हावं अजिबात नाही. या एनर्जीमधून बाहेर पडा, कारण तुम्हाला नकारात्मक एनर्जीमध्ये जायचं नाही आहे, ही पहिली गोष्ट. आणि इथून पुढचं जे काही आयुष्य आहे, तुमचं कितीही वय असू दे, 90, 80, 100, 150, पण जे उरलेलं आयुष्य आहे ते छान गेलं पाहिजे, सुखकारक गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी आता घडणाऱ्या पुढच्या आयुष्याकडे बघा. हा भूतकाळ पूर्णतः सोडून द्या. अजिबात काय होतंय, म्हणजे मग त्यांना त्यांचा कर्मा मिळतोय का, त्यांना त्यांच्या चुकीचं फळ त्यांना मिळतंय का, हे बघण्यातच मग असं व्हायला नको की तुम्ही त्या कर्मामध्येच अडकताय. नाही. आपल्या व्हिडिओमधून हो, मी बघत असते की एक मनाला शांती, मनाला समाधान, पण बस तेवढ्यापुरतं. ठीक आहे, तेवढ्यापुरतं ऐकलं पाहिलं, मनाला तो एक आधार मिळतो की आहे ते ब्रह्मांड आहे, आपला आवाज ऐकतंय, आपल्याला न्याय मिळतोय, बस त्या एनर्जीमधून बाहेर पडा. अतिशय पॉवरफुल एनर्जी आहे द हेरोफेंट जस्टिस. ज्यावेळेस ब्रह्मांड न्याय करतं की जसा आपल्या कायद्यासारखा न्याय नाहीये डोळ्याला पट्टी बांधून, ब्रह्मांड उघड्या डोळ्यांनी तुमचं कर्म बघून तिथे न्याय होत असतो. सद्गुरू स्वामी दत्तगुरू नाही, दत्तगुरू आले नाहीत असं कधीच होणार नाही. काय पाहिजे, काय बघायचंय, कसा जाणार आहे आठवडा, पॉवरफुल जाणार आहे, अतिशय मस्त जाणार आहे. एवढं एकच कार्ड बघून सांगते, इतकी जबरदस्त ऊर्जा असणार आहे. सकारात्मक राहा पूर्ण आठवडाभर. 7 ऑफ सोर्ड्स. काय कोणी आपल्यापासून किती हिरावून नेलं तरी काय. 8 ऑफ पेंटॅकल्स. वा, ही एनर्जी छान आहे. 5 ऑफ वॉन्ड्स. The Magician, the Hermit, 10 of Cups, 7 of Cups, 9 of Cups, 6 of Swords, Temperance, the Hangman, 6 of Cups, जजमेंट. सगळी कार्ड, सगळी न्यायाची कार्ड आलेली आहेत सगळी. 8 ऑफ सोर्ड्स, 3 ऑफ कप्स, 4 ऑफ कप्स, नाइट ऑफ वैंड्स, किंग ऑफ कप्स, 3 ऑफ सोर्ड्स कप्स रिव्हर्स मध्ये आलेला आहे. तसेच घेऊयात ते द डेव्हिलची एनर्जी, पेज ऑफ सोर्ड्स. ओके, द सन, एस ऑफ कप्स. अतिशय पॉवरफुल एनर्जी. उद्या रविवार आहे. चला, इतक्या एनर्जी झालेल्या आहेत. कुठून सुरुवात करावी तर लागेल. ठीक आहे, चलो चालू होऊन जाऊयात. पहिल्यांदा तर सगळ्यात मी सुरुवात अशी केली की खूप पॉवरफुल कार्ड आहेत. जजमेंटची, न्यायाची कार्ड आहे. स्वतः सद्गुरू आहेत, दत्तगुरू आहेत. इथपासूनच सुरुवात झालेली आहे त्यांना. तर शतशः नमन, प्रणाम माझा. आणि कार्ड चालू करूयात. न्यायदानाचं काम तर आठवडाभर रोजच होत असतं. मला वाटतं या आठवड्यात खूप जास्त जोरावर राहील ते. एनर्जी पाहूयात. अतिशय कष्ट करताना दिसत आहेत. प्रामाणिक मेहनत, प्रामाणिक कामाबद्दल अतिशय प्रामाणिक आहात. खूप मेहनत करताय, कष्ट करताय. अतिशय चांगली गोष्ट आहे. पूर्ण वेळ तुम्ही तुमच्या कामासाठी देताय या आठवड्यामध्ये. त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. काम करताना पण ना एक छोटंसं असं स्माईल ठेवत जा चेहऱ्यावर. कितीही कामाचा ताण असू दे, डोक्यात विचार असतात की पैशासाठी, प्रत्येकच माणूस पैशासाठी काम करत असतं. पैशाला पैसा जोडायचा असतो, त्याला वाढवायचा असतो. तो प्रत्येकाच्या डोक्यात काही प्रश्न असतात. मला हे करायचं, ते करायचं या पैशातून. सगळं मान्य आहे, पण खूप छान सकारात्मकतेने हसत छान काम करत राहा. त्याचं फळ तुम्हाला खूपच सुंदर मिळणार आहे. आणखीन एक गोष्ट सांगेन
की हो मान्य आहे, काम केलं आहे, करायचं आहेच आहे काम करायचं, पण असंही इतकंही कामामध्ये नाही की आपल्या फॅमिलीमध्ये काय चाललंय, आपल्या कुटुंबामध्ये काय चाललंय, काय म्हणतायत त्या व्यक्ती, थोडाफार आपल्या जोडीदाराला वेळ देणे, घरात आई वडील असतील, मोठ्या मोठ्या व्यक्ती असतील, त्यांना वेळ दिला पाहिजे थोडासा. तुमचं मुलं तुमचे कुटुंब असेल तर त्यांना पण वेळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे. जितकं ज्या व्यक्तींसाठी तुम्ही काम करताय त्यांनाही थोडाफार वेळ देणं महत्त्वाचं आहे. असं नको व्हायला की सगळे एफर्ट्स आता कामामध्ये जात आहेत, खूप काम केलं जाते, खूप मेहनत केली जाते, रात्रंदिवस मेहनत केली जाते आणि मग अशी वेळ येईल ना की ठीक आहे बाबा, चल आता माझ्याकडे खूप मी कष्ट केले, खूप कामं केली, आता मला आरामशीर बसून खायचं आहे माझ्याजवळ सगळं, मी सगळी फॅमिलीची कर्तव्य पार पाडली आणि त्यावेळेस फॅमिली लागेल. पण मग त्या कुटुंबातल्या व्यक्तींना असं होईल की ती एक सवय की आपले वडील किंवा जोडीदार म्हणजे नेहमीच कामावर खूप जास्त प्रेम केलं गेलं, नेहमीच कामाकडे लक्ष दिलं गेलं, त्याच्या मनाने कुटुंबाकडे किंवा त्या व्यक्तींना वेळ नाही दिला गेलेला. मग काय होतं की ती जी एक ओढ असते, आपुलकी असते कुटुंबाची, मुलांना पण जाण असते की आपले वडील किंवा आपली आई आपल्यासाठी किती काम करते, आपल्यासाठी हे कष्ट चालले, हो याची नक्कीच त्यांना जाणीव असते. पण खूपच फक्त जर कामात जात असेल, त्यांना वेळच मिळत नसेल, तर तो एक ओलावा म्हणतो ना आपण, ओढ म्हणतो, मग ती नाही राहत, थोडासा कोरडेपणा येतो त्याच्यात. माहिती असतं त्यांना की परिस्थिती तशी आहे किंवा परिस्थिती म्हणण्यापेक्षा काम करणं महत्त्वाचं आहे. पण एक प्रश्न असाही येतो त्यांच्या मनात की मग आम्हाला वेळच नाही दिला त्यावेळेस, आमची काही म्हणणं होती, आम्हाला वाटायचं थोडा वेळ तरी आमच्याबरोबर असावं, आमच्याबरोबर बसावं, पण तो काही आम्हाला वेळच नाही मिळाला. ही एक सल त्यांच्या मनात राहायला नको, याचीही काळजी घ्या. ठीक आहे. जे तुम्ही काम करताय, तर अशा व्यक्ती, दरवेळेस मी एक शब्द वापरत असते, काड्या करणाऱ्या व्यक्ती. तर अशा व्यक्ती आहेत की काहीतरी भांडणाचं खुसपट काढणार. तुम्ही तुमच्या कामात मग्न आहात, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मग्न आहात, एक छान रुटीन आपलं मस्त तुमचं चाललेलं आहे, तसं 7 दिवस आता इथून पुढची एनर्जी, तसं छान तुम्ही एनर्जीमध्ये आहात. पण अशा काही व्यक्ती आहेत की काहीतरी त्याच्यामध्ये खुसपट काढणार की ते काम जे चाललंय ना त्याच्यामध्ये काहीतरी आडकाठी आणायचं म्हणून, अरे तू असं काम करतोय बघ ना, किती मेहनत घेतोयस किंवा किती मेहनत घेतेस, तर नाही ते थोडंसं या पद्धतीने कर. म्हणजे तुमचं जे रुटीन चाललंय, ज्या पद्धतीने तुम्ही चाललाय, खूप छान चाललाय, परिश्रम करताना दिसताय सकारात्मक ऊर्जेने, म्हणजे आपण त्याला म्हणतो की कायद्याने. तिथे कुठेही गोलमाल नाही किंवा 2 नंबरचा प्रकार वगैरे तसलं काही नाही आहे. प्रामाणिक आहात तुम्ही, ते काम व्यवस्थित चालू आहे, तर त्याच्यामध्ये नाही, थोडंसं या पद्धतीने कर, थोडंसं काहीतरी भेसळ, काहीतरी दुसरा मार्ग सांगणार, मग त्याच्यामुळे तुला पैसा जास्त मिळेल, असं काहीतरी सांगण्याचं काम करणार, काहीतरी मन वळवण्याचं काम करणार, की जेणेकरून तुमच्यामध्ये त्या कामामध्ये काहीतरी बदल घडवणार, तुम्हाला चुकीच्या रस्त्याला, चुकीचाच मार्ग झाला ना तो, आवेश दाखवून एखाद्या चुकीच्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न करणार, किंवा तुम्ही जे काम करताय, एफर्ट्स घेताय, त्यांना दिसते की वा किती चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि त्याच्यामुळे त्याला त्याचा मोबदला पण मिळतोय. मग त्या तुमच्या कल्पना किंवा तुम्ही जर कोणापुढे मांडत असताल की मी असं असं करतोय, मी करणार आहे, मग ती करणारे माणसाच्या डोक्यात एक असतं, हे काम मी या पद्धतीने करतोय, त्यापेक्षा मी अजून ते वेगळ्या पद्धती, म्हणजे ही नवीन युक्ती किंवा एक नवीन पद्धत मी आता कामामध्ये आणणार आहे, त्याच्यामुळे माझ्या कामाचं समजा उत्पादन वाढेल, प्रसिद्धी वाढेल किंवा होणारा नफा त्याच्यामुळे वाढणार आहे माझ्या कामातला, असं तुम्ही सहज समोरच्याला बोलून जाता. आपण म्हणतो ना एखाद्याने ह्याने माझी युक्ती चोरणे किंवा नाही का गैरफायदा त्याचा घेण्याचा, तर असले प्रकार होण्याचं आहे. आपण आपले कर्म करावे, दुसऱ्याचे कर्म दुसऱ्यावर सोडून द्यावे. थोडक्यात आहे त्या ह्याच्यात तुम्ही आपल्या सरळ मार्गाने जात राहा. भांडणाच्या कुठल्याही निगेटिव्ह मोडमध्ये जाऊ नका. कितीही अडकाठी आल्या, कोणत्याही गोष्टीवरून तुम्हाला थोडंसं देतात, असं काहीतरी डवचून देतात की तिथे मग काहीतरी घुसपट होईल, असं काही करू नका.
त्या एनर्जीमध्ये तुमचा वेळ, तुमची एनर्जी, ऊर्जा वाया जाणार आणि फक्त नुकसान होणार तुमचं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर त्या एनर्जीमध्ये अजिबातच तुम्हाला जायचं नाही आहे, नकारात्मक एनर्जीमध्ये. आत्ता तुमच्यामध्ये सगळी ताकद आहे, साम दाम दंड भेद आहे. काम करण्याच्या पद्धती म्हणजे त्याच्याविषयी ज्ञान पण आहे. ते हुशारीने कोणतं काम करायचं आहे, म्हणजे की ताकद कुठे लावायची, कुठलं बुद्धीने करायचं आहे, हुशारीने करायचं आहे, नुसतं बोलण्याने, प्रेमाने कोणतं काम होणार आहे, हे याचं ज्ञान तुम्हाला आता परिपूर्ण ज्ञान आहे. त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. हा वापर अतिशय आत्ता महत्त्वाचा आहे या आठवड्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जाणवून येईल की अशा व्यक्ती, की कुठल्या व्यक्ती आडकाठी करतात, बळच तुम्हाला हुसकून देत आहेत भांडण्याच्या ह्याच्या मोडमध्ये का नाही, तिथे तुम्हाला शांत राहायचं आहे. तिथे तुमची ती साधना तुम्हाला कामाला, ते अध्यात्म तुम्हाला कामाला घ्यायचं आहे. आत्ता जे माझे व्हिडिओ बघतात ना, खूप सारे जण सद्गुरूंचे भक्त असणार आहेत, स्वामींचे भक्त असणार आहेत, शंकर महाराजांचे भक्त असणार आहेत. ते त्याच्यामुळे सद्गुरूंची उपासना, सद्गुरूंचं त्याच्या स्वतः आहेत ह्या रीडिंगमध्ये. पण आत्ता 3-4 दिवस झालं त्या रीडिंगमध्ये, आपल्या कार्ड रीडिंगमध्ये ते येतातच आहे. तर अध्यात्मानेच माणूस शांत होतो. त्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो, त्याच्यामध्ये तो जात नाही. ते वापरा तुम्ही तिथं. आणि कोणी किती तुमचं ज्ञान चोरून घेऊ दे, तुमचे युक्ती प्रयत्न चोरून घेऊ दे, पण जे कलाकौशल्य तुमच्या हातात आहे, जे तुमच्या इथं लिहिलेलं आहे, जे सद्गुरू तुम्हाला देत आहेत, ते कोणीच काढून घेऊ शकत नाही. कोणीच कोणाच्या भाग्यामध्ये लिहिलेलं, कोणाच्या नशिबामध्ये लिहिलेलं कोणीही चोरून नेऊ शकत नाही, कोणीही हिसकावून नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष तुमच्या कामामध्ये न्या. अशा काही गोष्टी होतील. तुमचं काम चालू आहे प्रामाणिकपणे. मी सारखं सांगते की काही डिवचणारे लोक आहेत, तुमच्यावर वाईट नजर टाकणारे लोक आहेत. तुम्हाला तुमचं कामाला तुम्ही का त्या एनर्जीमध्ये जाणार आहेत, काही जण अतिविचार करण्याच्या एनर्जीमध्ये. कारण का काही जणांना वाटतंय की मी इतके कष्ट करतोय तरीसुद्धा मला त्यातनं आउटपुट तेवढं का मिळत नाही आहे. मला म्हणजे जो काही त्यातून पैसा मिळायला पाहिजे, आर्थिक नफा व्हायला पाहिजे, तो मला मिळत का नाही आहे. तर काही या एनर्जीमुळे सुद्धा मिळणार नाही. एखाद्यांच्या वाईट नजरा असतात, अशी लोक आहेत, दिसत आहेत, खूप नकारात्मक लोक आहेत. त्यांना ते बघवत नाही आहे की किती प्रामाणिकपणे तुमचं काम चालू आहे, एकदम शांततेने. आध्यात्मिक आहात तेवढे शांत मन, डोकं सगळं शांत पद्धतीने, शांत विचार करून व्यवस्थित तुमचं एकदम छान काम चालू आहे. ते त्यांना बघवत नाही. तुम्हाला कसं खाली खेचता येईल, किती अडथळे आणता येतील त्याच्यात, कसं त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण करता येतील, उगीचच काहीतरी, हा प्रयत्न त्यांचा सतत चालू राहणार आहे. असं बरंचसं व्यक्तिमत्व मला इथं दिसतंय की त्याचा त्यांना काही फरक पडणार नाही. ते त्यांचं काम चालू ठेवणार आहेत. फक्त काही जण विचारांमध्ये जाऊ शकतात की का माझ्याच बाबतीत का, तर या एनर्जीमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे. जरी आत्ता असं होत असलं, ही ऊर्जा खूप जास्त आहे निगेटिव्हमध्ये, तुम्हाला बांधून ठेवणं, किंवा आपण म्हणतो की चांगला माझा व्यवसाय तर चांगला चालतो कधी कधी आणि एकदम त्याला ब्रेक लागल्यासारखं होतं, किंवा आता पहिल्यासारखं त्याच्यातून मला उत्पन्नच मिळत नाही, काय झालं आहे काय माहिती. म्हणजे आपण म्हणतो असं की वाईट नजर, मग कुणी काही केलं आहे का. कधी कधी ज्यावेळेस खूप जास्त त्याचं प्रमाण वाढतं ना, त्यावेळेस असे विचार सगळ्यांच्या मनात येतात. हो, सगळ्यांच्याच विचार मनात येतात. जो अति शिकलेला असेल ना, तो सुद्धा कधी कधी त्याचा माथा टेकतोच की काय बाबा अचानक काय झालं, का मला इतकं मोठं नुकसान व्हायला लागले, का बरं मला येत नाही आहेत, माझी देणी येत नाहीत, काहीही प्रॉब्लेम असतील त्याचे. तर माणूस त्या विचारांमध्ये जातो की माझं काय राहिलंय. या एनर्जीमध्ये तुम्हाला अजिबात जायचं नाही आहे. म्हणूनच ही न्यायाची कार्ड आलेले, सगळे न्याय देवता आज समोर आहे, सगळं जस्टिस, न्याय त्याच्यावर होणार आहे. आत्ता जरी तुमची परिस्थिती अशी असली की काहीतरी राहतंय, माझं नुकसान होतंय, अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आहे. कदाचित हा आठवडा, काही दिवस तुमचे असे जातील, काही आठवडे तुमचे असे जातील की ही एनर्जी येतेच आहे, असे लोक येतातच आहे, नुकसान होतंय, पण अजिबात नाही. तो जो न्यायाचा पगडा असतो ना, आत्ता तुम्हाला कितीही कठीण प्रसंगातून जायला लागलं
तरीसुद्धा जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे, जसं आपण व्याजाने कर्जाने घेतलेले पैसे कसं व्याजाने त्याची परतफेड करतो, तसं जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्याची व्याजासकट तुम्हाला त्याची परतफेड होणारच आहे. खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि तुम्ही जितकी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, असतात थोडेसे खडतर, ते सुद्धा हसून घालवा. छान. इतकंच सांगते की योग्य मार्गावर आहात तर योग्य मार्गावरच राहा. अजिबात ह्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या. काही जणांना परदेशात जाण्याचे, एका गावातून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका घरातून दुसऱ्या ठिकाणी असं थोडंसं फॅमिलीला घेऊन जाण्याचे, काही जण छान काय म्हणतात त्याला, थोडीशी एक छोटीशी ट्रिप फॅमिलीबरोबर बाहेर तुमचा प्रवास होऊ शकतो चांगल्या ठिकाणी, अशी प्रवासाची एनर्जी दिसते आहे. हा प्रवास चांगल्यासाठी असणार आहे, तुमच्या कामासाठी असणार आहे. काही जण बंधनातून मोकळे होत आहेत की असं वाटतंय की नाही, या ठिकाणी आता काम करण्यात काही अर्थ नाही आहे, किंवा घरामध्ये किंवा एखाद्या नात्यामध्ये तुम्हाला जाणवतंय की उगीचच खूप सारी बंधनं आहेत, खूप सारं टेन्शन आहे, म्हणजे खूपच अडथळ्या अडकाठ्या आहेत. एक आपण असं म्हणतो की रुबाब आहे तो, आम्ही म्हणेल तसंच झालं पाहिजे. तर या साऱ्या गोष्टींना कंटाळून काही जण त्यांच्या फॅमिलीलाच घेऊन बाहेर जातात. ठीक आहे बाबा, एखादा पुरुष व्यक्तिमत्व अशी भूमिका घेऊ शकतो, नाही पटत आहे तुला, नाही चालत आहे, तू पण व्यवस्थित राहा, आम्ही पण व्यवस्थित राहतो, त्याच्यापेक्षा आम्ही इथनं बाहेर पडतो. तर ती एक एनर्जी दिसती आहे प्रवासाची. ठीक आहे, जे काही होईल ते नक्कीच योग्यतेसाठी विचार करून करा. सद्गुरूंचे आशीर्वाद घ्या. मी सारखं सद्गुरू म्हणते, मी परत आठवण करून देते, आपल्या व्हिडिओमध्ये कुठलाही जाती धर्माचा भाग नाही. ब्रह्मांड हे एकच आहे. ईश्वर, अल्लाह, तुमचे जीजस, सगळे सगळे तिथं आहे. तुमचं जे श्रद्धास्थान आहे, तुम्ही ज्यांना मानता ना, ते तुमच्याबरोबर आहेत. फक्त एवढंच सांगायचा उद्देश आहे मला, आणि तेच न्यायदानाचं काम करणार आहेत. ठीक आहे. कुटुंबातील काही व्यक्ती, फॅमिली, सगळं छान चाललंय, हॅपी कुटुंब आहे, सुखी संसार चाललेला आहे. त्याच्यामध्ये एक एनर्जी अशी होईल की कसं झालं, त्या माणसाने कष्ट केले, कष्टाशिवाय तर कोणाकडे पैसा येत नाही, संपत्ती येत नाही. कष्ट भरपूर केलेले आहेत आणि त्याची ऊर्जा आता अशी आहे की वा, आता माझ्याकडे घरात पण सगळं छान चाललं आहे, परिवार एकदम सुखी आहे, तिथंही मी काही कमी पडत नाही आहे, मी माझ्या बाजूने एकदम सेफ आहे, सेफ नाही आहे तर मी माझ्या बाजूने परिपूर्ण आहे, सगळं आहे आता माझ्याजवळ. मग अशा व्यक्तींकडे काय होतं, काही व्यक्तींची अशी ऊर्जा आहे, अशा व्यक्तींच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी, नकारात्मक ऊर्जा, जी काही साथ सराउंडिंग असेल त्यांच्या आजूबाजूला, सराउंडिंग म्हणजे मित्र परिवार, तर त्या परिवारातले चल रे, एखाद्या वेळेस काम काय, काम तर रोजचंच आहे, जी मी म्हटले ना की अशी नकारात्मक एनर्जी जास्त दिसते. 7 दिवस झालं, चल रे, काम तर काय रोजचंच आहे, थोडी मौज मजा, थोडं स्वतःसाठी पण वेळ नक्कीच द्यायला पाहिजे, का नाही द्यायला पाहिजे. जसा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे तसं फॅमिलीला पण घेऊन कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, तेही लक्ष द्या. फक्त असं नाही की मित्रांबरोबरच पार्ट्या, मित्रांबरोबरच बाहेर, नक्की तोही आनंद आहे. चांगल्या मार्गाने, चांगल्या गोष्टी मनात ठेवून, जितका तुम्हाला आता सुट्टीचा दिवस आहे आनंद घेता येईल नक्की आनंद घ्या. पण त्याच्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा पण दिसते आहे, काही नकारात्मक लोक त्याच्यामध्ये दिसत आहेत की जी फक्त तुम्हाला एक त्यांना की तुम्हाला भरकटवण्याचा तो शब्द काही काहींना हे नाही होणार, तर एक मार्ग बदलायला लावणे. त्याच्यातून सगळं चांगलं चाललंय ना, परिवारात पण आणि कामाच्या ठिकाणी पण, मग त्याच्यापासून तुमचं ध्यान कसं हटवायचं नाही का, काही मनात आणून द्यायच्या काही गोष्टी, तर त्या होता कामा नये. अतिशय निगेटिव्ह ऊर्जा आहे ती, थर्ड पर्सनची पण ऊर्जा आहे. ॲक्च्युली थर्ड पार्टीचं आहे ना, आता येऊयात आपण, त्याच्यावर पण येणार आहे मी. थर्ड पार्टीची आत्ता अशी पण एनर्जी आहे. कुठल्या थर्ड पार्टीची एनर्जी ते पण सांगते की ज्यांच्या कुटुंबामध्ये
जे कुटुंब, अशा तिसऱ्या व्यक्ती, ही व्यक्ती कोणीही असू शकते. असं नाही की नवरा बायको आहेत, मग त्या बायकोचा मित्र किंवा त्या नवऱ्याची मैत्रीण, असं नाही. काहीही असू शकतं. काम आहे का? काम तर नाही म्हणता येणार आपल्याला, काम नाही म्हणता येणार, व्यक्तीच. पण तुमच्या मित्रपरिवारातील मैत्रिणींमधील कुठली मैत्रीण, कुठला मित्र, घरातल्याच कुठल्या व्यक्ती असं वागतात ना, तर आत्ता ती एनर्जी पूर्ण डाऊन आहे. त्या व्यक्तीने कितीही ठरवलं, कितीही तुमच्यावर वाईट नजर टाकली आणि कितीही असं बंधनात ठेवायचं ठरवलं, सगळ्या गोष्टी आल्या ह्याच्यात. तुम्ही काळी जादू म्हणा, स्पेल म्हणा, करणी म्हणा, असल्या गोष्टी जरी तिने केल्या, मी म्हणेल करत असेल, पण नाही, ते पूर्ण उलटं पडतंय आता. उलटं पडतंय म्हणजे काय होतं, उगीच नाही न्यायाची कार्ड आली, इतकी सुंदर एनर्जी आली ना, एक्सलंट एनर्जी आली. उलटं पडणं म्हणजे त्याचा जो नकारात्मक प्रभाव आहे, तर ती व्यक्ती तो तुमच्यावर आता पाडू शकत नाही. सद्गुरूंची कृपा आहे, ती नकारात्मक एनर्जी तुमच्यावर पडणार नाही. तिचं काय होईल हे मी नाही सांगू शकत, कारण जर उलटं पडतंय म्हटलं तर नक्कीच जे तुम्ही देताय, मग तुम्ही काय देताय. आपण एखाद्या विषयी चांगलं बोललो, त्याला चांगले शुभाशीर्वाद दिले, जर त्याला आनंद होत असेल तर आपल्या मनातून जर आनंद झाला तर त्याही व्यक्तीला आनंद होतो, त्याच्या आयुष्यातही चांगलं घडतं. का तर तो दुसऱ्यांचं भलं चिंतो, दुसऱ्याच्या जीवनात आनंद झाला की त्यालाही आनंद होतो. पण जर फक्त चेहऱ्यावर आनंद येईल, मग असं का होतंय, मग कसं पुढे चाललंय, अशा गोष्टी होत असेल तर त्याचा त्याला जे काही कर्म असेल तो त्याचा न्याय तिथे त्याच्या बाबतीत होणारच आहे. जजमेंट. या आठवड्यामध्ये कोणाची तरी मैत्रीण किंवा मित्र असं आहे, खूप जुनी ओळख आहे आमची, अचानक शाळेतली, कॉलेजमधले असे मित्रमैत्रिणी भेटताल, मस्त एकत्र पार्टी करताल, एकत्र भेटताल. ही एनर्जी आहे या आठवड्याची. नक्कीच भेटा, ते क्षण पण अनुभवा. आणखीन एक आहे की कामाच्या बऱ्याच वेळा असं होतं की कामाच्या बाबतीमध्ये माणसाच्या एक मनात म्हणजे त्यांनी एक स्वप्न बघितलेलं असतं, एक ठरवलेलं असतं की मला या पद्धतीमध्ये काम हवंय, मला या फील्डमध्ये काम हवंय, मला या पदावर काम हवं, या ठिकाणी म्हणजे एक असतं डोक्यात की मला हेच काम हवंय. पण त्यांनी जे पर्याय ठेवलेले असतात ना, ते त्याला मिळत नाही. कदाचित एक वेगळाच पर्याय त्याच्या समोर येतो. मग ते ना, ती एनर्जी दाखवते की तुम्ही असं खूप नाराज होत झालेले दिसत आहेत, म्हणजे तो पर्याय तुम्हाला मान्य नाही आहे, ते तुम्ही एक्सेप्ट करत नाही आहे की ठीक आहे चलो हे मिळालंय तर मिळालंय. एक सांगते, स्वतः ब्रह्मांड म्हणजे मला एवढं म्हणायचं की नशीब, आत्ता ज्या गोष्टी तुमच्या नशिबात आहेत आणि ज्या तुमच्या भल्यासाठी आहेत, ज्या चांगल्यासाठी आहेत, तुम्हाला असं वाटते की हे समोर माझ्या पर्याय आहेत, ह्याच्यामधलंच मला करायचं आहे आणि त्याच्यामध्येच मला पुढं जायचं आहे. पण आत्ता परमेश्वर तुम्हाला असं सांगतायत, अरे हे घे, ह्याच्यामुळं तू जास्त पुढे जाशील, तुझी जास्त प्रगती होईल आणि हे जास्त तुझ्या भल्यासाठी आहे, तर त्याचा स्वीकार करा. ही चूक करू नका की मला जे पाहिजे ते मिळत नाहीये तर मला काहीच घ्यायचं नाहीये. ही चूक या आठवड्यामध्ये बिलकुल करू नका. पूर्वज आहेत, काही जणांचे पूर्वज, कोणाच्या काही स्वप्न, काही जण असे असतात म्हणजे आपण त्यांना म्हणतो की अकाली झालेला मृत्यू कदाचित, की मग त्यांची फॅमिली मागे राहिली आहे का, मग म्हणजे लहान मुलं आहेत का, बायको आहे का, किंवा आई गेली आहे मग तिची लहान मुलं आहेत का, नवरा गेलाय का, असं कोणी गेलंय का, त्यांच्या काही इच्छा राहिल्यात का त्यांच्या परिवाराबाबतीत, म्हणजे ती ते त्यांच्या मनात राहिले की माझ्या जबाबदाऱ्या अजून राहिल्या, असं का घडलं, तशी एक ते आवाज देत आहेत गेलेली लोक. ते एक परमेश्वर की का बाबा, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत मला बरंच काही अजून करायचं होतं, आता कोण करणार ते. तर ती एक एनर्जी दिसते आहे. पण ब्रह्मांड त्यांचा सुद्धा आवाज ऐकतंय, त्यांनाही सांगतंय अजिबात काळजी करू नकोस, तू नसला, तुझं आयुष्यच तेवढं होतं, तू गेलेला आहे, आम्ही आहोत, आमचं लक्ष आहे तुझ्या कुटुंबावर, आम्ही आहोत, त्यांना जे काही पाहिजे ते देणार आहोत, अशा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात नक्की पाठवणार आहोत की ज्या त्यांना मदत करतील. अतिशय सुंदर एनर्जी आहे.
बरीचशी लोक अशी दाखवत आहेत की त्यांना खूप वाईट अनुभव आलेले आहेत या समाजाकडून, स्वतःच्याच व्यक्तीकडून, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्या शब्दासाठी काहीही करायची तयारी होती, अगदी सर्वस्व दिलं तिला, अशाच व्यक्तींनी विश्वासघात केला, अशाच व्यक्तींनी सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं, म्हणजे संपवून टाकलं. खूप जे काही होतं ते काढून घेतलं, त्या माणसाची खूप बदनामी, म्हणजे असे बरेचसे प्रकार त्याच्याबाबत इतके झालेले आहेत की ते त्याच्या काळजाला, त्याच्या ते जिव्हारी लागलेली गोष्ट आहे. तर बऱ्याचशा व्यक्ती अशा पण मोडमध्ये दिसत आहेत की आता त्याला कोणतंच नको आहे, म्हणजे आता कामही नाही करायचं, आता असल्या समाजामध्ये मला वावरायचं पण नाही, आणि नातेवाईक म्हणजे घर संसार असल्या कुठल्याच गोष्टी मला नको आहेत, ना मला मित्र पाहिजे, ना मला मैत्रीण पाहिजे, ना मला कोणीच नको आहे. बस मी एकटा आहे आहे असा आहे आता, आणि सगळ्यांपासून लांब आहे. तर ती एनर्जी ब्रह्मांडाची एनर्जी अजून काय शफल करायचे मला. छान संधी येत आहेत, काही ज्या संधी, नवीन संधी कोणाच्या आयुष्यात येत आहेत, ती एक ऊर्जा आहे. प्रत्येक संधीचा विचार करताना 2 गोष्टी विचार करायच्यात. तुम्ही जे मनात धरून ठेवले, मिळालं तर तेच, नाही तर मला काही करायचं नाहीये, मला नवीन येणाऱ्या संधीकडे बघायचंच नाही, मला नको आहे ते, मला जे हवंय तेच पाहिजे, ही चूक करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते झालं की भावनिकदृष्ट्या तुम्हाला तिथे विचार करायचा नाहीये, तुम्हाला व्यवहाराने विचार करायचा आहे, लांबचा विचार करायचा आहे. ठीक आहे, आत्ता आले ना, ही संधी घ्यायची आहे आणि त्याचा फायदा करून घ्यायचा, मला इथून तर पुढे सरकायचं आहे. मग पुढे अजून पुढे गेल्यानंतर, माझी प्रगती झाल्यानंतर मला जे हवं आहे ते मला नक्कीच मिळणार आहे. आत्ता जे आहे ते मला घ्यायचं आहे. या एनर्जीमध्ये जा. कोणी किती बंधनात अडकायचा प्रयत्न केला तुम्हाला, तरी त्या नकारात्मक ऊर्जा, ते काय ह्याच्याकडे विचार करू नका. इतकी मोठी शक्ती आहे, काही परिणाम होणार नाही आहे तुमच्यावर त्यांचा. नवीन गोष्टी, नवीन व्यक्ती, ज्या काही नवीन व्यक्तींची कोण असं लग्नासाठी बघते, जोडीदारासाठी बघते, तर अशा नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील. कोणाला लहान बाळाची उत्सुकता आहे, तर अशी आनंदाची बातमी काही जणांना मिळेल. नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. काही जण जे व्यवसाय करतायत किंवा नोकरी करतायत, पुन्हा तेच मी सगळ्यात पहिल्यांदाच ते सांगितलेलं आहे की सगळे मार्ग असतात, अशा वेळेस सरळ मार्ग पण असतात आणि बेकायदेशीर मार्ग पण असतात. तर बेकायदेशीर मार्ग तुम्हाला टाळायचे आहेत. तुम्ही कितीही प्रामाणिक असलात आणि जर तुम्ही ते कर्म घडलं तुमच्या इथून, तर न्याय हो. आणि असं होतं, बऱ्याचशा व्यक्ती विचारतात की आमच्याच बाबतीत का, आम्ही खरं असून का? असं काहीही नसतं. असं नसतं की काहीतरी ह्या गोष्टी नक्कीच असतात की मागच्या जन्माचं असं जबरदस्त काहीतरी त्याचं कर्म असतं, नशीब असतं, तो या जन्मी तो भुगतोय. कितीही त्याने वाईट केलं तरी त्याच्या बाबतीत चांगलं घडतंय, कारण का त्याचं पूर्वजन्मीचं काही चांगलं कर्म आहे म्हणून. पण या जन्मात तो जे काही पेरतोय ना, ते फेडायला त्याला नक्कीच परत या विळख्यात अडकायला लागणार आहे, परत इथं जन्म घेऊन त्याला यावंच लागणार आहे. अशा ह्या गोष्टी असतातच असतात. तुम्हाला त्या चक्रामध्ये अडकायचं आहे का? नाही. ज्ञान घ्या, अंतर्ज्ञान, तुमचं अंतर्मन, अध्यात्माची जोड ठेवा, कायम ठेवा, प्रामाणिक राहा, सन्मार्गाने पुढे जा. खूप छान संधी येत आहेत, खूपच सुंदर संधी येत आहेत. काहीतरी नवीन येते, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांच्या आयुष्यामध्ये या आठवड्यामध्ये अशा संधी येतील त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की व्यावहारिकदृष्ट्या आणि थोडंसं दूरवरचा विचार करायचा आहे, थोडासा लांबचा विचार करायचा आहे निर्णय घेताना. मग त्या कुठल्याही संधी असो, कुठल्या व्यक्तींबाबत येते, कुठलं नवीन नातं आहे, लग्नासाठी तुम्ही बघताय, कामाचं बघताय, व्यवसायाचं बघताय. दुसऱ्या डेकमधून पण आपण बघणार आहोत 7 दिवसांची एनर्जी. अतिशय सुंदर एनर्जी आहे. नाही येत आहेत का? ते सुद्धा म्हणत असतील, काय एवढं सगळं सांगितलं, अजून काय पाहिजे तुला? लास्ट शफल करूया, ते येतं सोडून देते. हो, खूप सारी एनर्जी आली आणि त्यांनी सगळं सांगितलं आहे, नाहीच येते. सद्गुरू, तुमच्या शब्दाबाहेर मी नाही, कधीच नाही. बंधनं, इथे पण ते कार्ड आले आणि इथे पण ते कार्ड आलेलं आहे.
तर या बंधनात तुम्हाला नाहीच राहणार आहे. तुम्ही बरेचसे जण ह्याच्यातून बाहेर पडताय, नकारात्मक एनर्जीमधून बाहेर पडताय. तुमच्यात ती ताकद आहे, त्या ताकदीचा वापर करा. जिथे शक्तीने, हुशारीने, ताकदीने कसं त्या परिस्थितीला तोंड द्यायचं तसं तुम्ही तोंड देणारच आहात. काहींच्या हातून कळत नकळतपणे काही चुका झालेल्या आहेत, त्याचं एक गिल्ट आहे त्यांना आणि त्याबाबत तुम्ही माफी मागताय. खूप चांगली गोष्ट आहे. पूर्ण ओपन व्हा, मान्य करा. ठीक आहे, चुकलं माझ्या हातून, ह्या काही चुका झालेल्या आहेत त्या मान्य करा आणि त्या विचारांमधून बाहेर पडा. माझ्या हातून चुकलंय, माझ्या हातून चुकलंय, अशा एनर्जीमध्ये राहू नका. ठीक आहे, चुकलंय तर त्याच्यामधून बाहेर पडा. बरेच जणांचं असं आहे, पुन्हा ती कामाच्या बाबतीतली एनर्जी जी मी सुरुवातीला सांगितली आहे. खूप जणांना असं वाटते की आम्ही खूप सारे एफर्ट्स देऊनसुद्धा ज्या स्पीडने एखादं काम व्हायला पाहिजे त्या स्पीडने ते होत नाही आहे, तेवढं आउटपुट होत नाही आहे. तर असा निगेटिव्ह विचार न करता असा विचार करा की ठीक आहे, त्या स्पीडने नाही चाललेलं किंवा तेवढा आर्थिक नफा मिळत नाही आहे, पण ते काम थांबलेलं सुद्धा नाही आहे. हळूहळू का आहे ना, ते चालू आहे, तुमची प्रगती चालू आहे, आर्थिक लाभ चालू आहे, असा विचार करा. ब्रह्मांडाची एनर्जी घेऊया. सद्गुरू आज मला एक प्रश्न विचारणार आहे. जर ह्याच्यातून ब्रह्मांड मग हे काय सांगितलं, मी स्वतः येऊन तुला काय सांगितलं, तर सांगितलंच आहे. पाहूया त्यातले 1-2-3च कार्ड घेऊया. खूप छान, मला इतकी एनर्जी छान वाटते ना की असं वाटते वा, पुढचे 8 दिवस असे वा असेच असतील. रोमांस, प्रेमाने, जितक्या शांततेने आणि प्रेमाने तुम्हाला निर्णय घेता येतील तेवढे घ्या. तेच कार्ड आलेलं आहे. ब्रह्मांड तेच सांगतायत, वादविवाद नाही. येस, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळणारच आहे. धीर धरा, शांत राहा, अजिबात नकारात्मक ऊर्जा येऊन देऊ नका, वादविवाद नको. विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स कोणाच्या मनात जर प्रश्न असेल कधी होणार, काय होणार, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये काय हवं आहे तुम्हाला, साथीदार, लग्न, काही नवीन काम, फॉरगिव्हनेसचं कार्ड इथेही आलेलं आहे. जे मी पहिल्यापासून सांगते आहे तीही एनर्जी आहे, जी हर्मिटची एनर्जी आहे. इथून पण ते कार्ड आलेलं आहे, इथून पण ते कार्ड आलेलं आहे. ज्या काही चुका झालेल्या आहेत, तुमच्या हातून ज्या चुका झाल्या तुम्ही स्वतःलाच माफ करा. काही दुसऱ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या पण पुन्हा सोडून द्या, त्यांना पण माफ करा. त्यांचं कर्म त्यांच्याजवळ एवढं बोलायचं सोडून द्यायचं. असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, नाही, त्या एनर्जीमध्ये नाही जायचं आहे तुम्ही, तसे नाही. अपॉर्च्युनिटी सांगून झालेले आहेत, काय काय संधी येणार आहेत ते येणारच आहेत आणि त्या प्रत्येक संधी ती अशी असणार आहे की त्याच्यातून तुम्हाला तुमची वाढच होणार आहे, समृद्धता येते. त्याच्यामुळे येईल ती संधी, ही नको आहे मला, हे नको आहे, मी असलं काम नाही करणार, तर ही चूक अजिबातच करू नका. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. काही प्रश्न पडलेत पुन्हा तेही सांगून झाले. निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या जरा. असे खूप की चला आलंय आणि पटकन त्याच्या तडकीफड निर्णय घेतलाय असं नका करू. कम्युनिकेट क्लिअर संवाद साधा लोकांशी. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय करायचे, तुम्ही ज्यावेळेस समोरच्याला सांगता, समोरचं बोलणं ज्यावेळेस शांतपणे ऐकून घेताल त्यावेळेसच योग्य ती कामं होतील. चूज अ न्यू डिरेक्शन. काहींना वाटत असेल की मला काहीतरी नवीन पर्याय वापरायचे, नवीन काहीतरी करून बघायचं आहे, तर या आठवड्यामध्ये तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. त्या बाबतीत सक्सेसफुली ते काम, म्हणजे तो मार्ग योग्यच असेल. थोडंसं वेगळ्या मार्गाने करून बघायचं असेल तर करा. सगळ्यात महत्त्वाचं हार्ट चक्र ओपन आहे, स्वतः ब्रह्मांड आहे, सद्गुरू आहे. ही एनर्जी इतकी पॉवरफुल आहे या आठवड्याची. तुम्हाला इंट्युशन्स देतील, ते तुमच्या मनात येईल. इंट्युशन्स म्हणजे अचानक माणसाच्या मनात येतं की मी हे करून बघावं. चांगले विचार, चांगल्या बाबतीत मी सांगते. तर असे योग्य निर्णय घ्या, स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. श्री सद्गुरू दत्तगुरू महाराज की जय. स्वामी एंजल्स. ब्रह्मांड आहे, काही प्रश्न पडलेच तर त्यांना नक्की विचारा. श्री गुरुदेव दत्त दिगंबराय नमो नमः. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी ओम.